नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी जसं आपण रुद्राभिषेक करतो, बेलपत्र वाहतो, शिवलीला अमृत वाचतो, ह्याला जेवढं महत्त्व आहे तसंच आज शिववात प्रज्वलित करण्याची प्रथा ही आहे आणि त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे. म्हणजे काय तर 750 वाती आपल्याला आज संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहेत. ह्याला शिववात किंवा शिवरात्रवात किंवा बेलवात अशी बरीच नावे आहेत. कारण ही फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच या प्रज्वलित केल्या जातात किंवा लावल्या जातात. मग तुम्ही या वाती घरी करू शकता किंवा आता बघा, आपल्याला एवढा टाईम पण नसतो की आपण 750 वाती ह्या घरी करू शकतो. त्यामुळे तुम्ही बाजारातनं ह्या आणून तुम्ही आज त्या प्रज्वलित करू शकता. आता ह्या वाती आपण आपल्या घरी किंवा जर तुमच्याजवळ जर शिवमंदिर असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही त्या प्रज्वलित करू शकता किंवा लावू शकता. आता बघा, आज भयानक गर्दी असते. जर तुम्हाला वेळ मिळाला, जागा मिळाली तर नक्की लावा. नाही तर तुम्ही या वाती घरीसुद्धा लावू शकता. आता या वाती तुम्ही संध्याकाळी प्रदोष समयामध्ये या लावायच्या असतात. म्हणजे तेव्हापासून रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही लावलं तरी काहीही हरकत नाही. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर जागृत अवस्थेत असतं किंवा जागृत झालेलं असतं. आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीच्या सेवेला आणि प्रदोष सेवेला अनन्यसाधारण किंवा खूप पटीने ही महत्त्वाची आहे आणि प्रभावी सेवा आहे आणि तो खूप महत्त्वाचा काळ आहे. म्हणून हे सगळं तुम्हाला प्रदोष समयाच्या नंतर किंवा प्रदोष समयाच्या वेळेला ते तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा करू शकता. आता बघा, तुमची फॅमिली किती छोटी असेना, मोठी असेना किंवा जॉईंट फॅमिली असेना, तुम्ही सगळ्यांनी मिळून एकच बंच जो 750 वातींचा जो मिळतो तो तुम्हाला लावायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही तो घरी आणला असेल तर 1 तास 2 तास किंवा आत्ता तुम्ही तो शुद्ध गाईच्या तुपामध्ये तो आपल्याला भिजवायचा आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे. तेलात हा भिजवायचा नसतो. हे ज्या वाती आहेत त्या पूर्ण गाईच्या शुद्ध तुपातच त्या भिजवून मगच त्या प्रज्वलित करायच्या असतात. आता जेव्हा आपण या वाती घरात प्रज्वलित करतो तर घरात जेवढे काही दोष आहे, मग ती नेगेटिव्हिटी असेना, नकारात्मक शक्ती असेना, वाईट शक्ती असेना, बाधा असेना, दृष्ट असेना, घरातला वास्तुदोष असेना, या सगळ्या दोषावरती हा एक जालिम उपाय आहे. कारण ह्याचा जो धूर आहे तो ह्या सगळ्या गोष्टी दूर करून टाकतो. आता जेव्हा तुम्ही संध्याकाळी वात प्रज्वलित करायची असते, ती एका शुद्ध तुपामध्ये तुम्ही भिजवलेली असते. छान तुम्ही एक तामण घ्या किंवा मोठं ताट घ्या किंवा परात घ्या. कारण बघा, 750 वाती त्या पण तुपात भिजवलेला, त्याचा धूर आणि ज्वाला खूप मोठ्या असतात. त्यामुळे त्या देवासमोर तुम्ही पहिली ठेवा, त्याला छान हळद कुंकू घाला, नमस्कार करा आणि सांगा की तुम्ही ह्या आज शिवरात्रवाती किंवा शिववात ही आज तुम्ही प्रज्वलित करणार आहे. तर देवासमोर तुम्ही ह्या प्रज्वलित करायच्या आहेत. आता प्रज्वलित करताना एका विशिष्ट पद्धतीने तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहे. नेहमी आपण काय करतो की काडेपेटी घेतो आणि आपण डायरेक्ट प्रज्वलित करतो, तर तशा करायच्या नाही आहेत. पहिली तुमच्या देवाच्या समोर जो दररोज तुम्ही तेलाचा दिवा जो लावता त्या दिव्यावरती एक छान काडेपेटीतली एक नवीन काडी घ्या. जो तेलाचा दिवा तुम्ही दररोज देवाच्या समोर लावता ती काडेपेटी त्याच्यावर धरा, ती काडेपेटी त्याच्यावर लावा आणि मग त्याच अग्नीने ही जी वात आहे 750 वाती त्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आहे. त्यामुळे डायरेक्ट काडेपेटी लावून डायरेक्ट प्रज्वलित करायच्या नाही आहे. तेलाच्या दिव्यावरती नवीन काडेपेटीची काडी घ्यायची आहे आणि त्या अग्नीने ही वात आहे ती तुम्ही प्रज्वलित करायची आहे. आता बघा, 750 वाती आहे, सो त्याच्या ज्वाला मोठ्या असतात. त्यामुळे तुम्ही अगदी सावधानेने घरात
लहान बाळं असतात किंवा मुलं असतात, त्यामुळे व्यवस्थित लावा, देवासमोर ठेवा. एक 2 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी आपल्याला आपल्या देवघरात जे देव आहेत, तर या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पूर्ण देवघराच्या देवांना या ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या वाती तुम्हाला पूर्ण घरभर तुम्हाला ह्या फिरवायच्या आहेत. म्हणजे काय की त्याचा धूर पूर्ण घरभर होतो. टॉयलेट बाथरूम सोडा आणि पूर्ण घरभर तुम्ही या वाती फिरवायच्या आहेत. आता बघा 750 वाती पूर्ण प्रज्वलित होऊन त्या शांत व्हायला एक थोडा वेळ लागतो, भले मग तो अर्धा तास असे ना किंवा 40 मिनटं असे ना. आता ह्या दरम्याननी प्रदोषकाल पण असेल किंवा प्रहर चालू आहेत, 4 प्रहरी पूजा आपण करणार आहोत. तर त्या काळामध्ये तुम्ही काय सेवा करायची आहे, तर तुम्ही देवघरासमोर जी वात आपण प्रज्वलित करणार आहे ती ठेवली आहे, त्याच्यासमोर बसून महादेवांचा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो म्हणू शकता किंवा आवर्जून शिवलीला अमृताचा 11वा जो अध्याय आहे, जो रुद्राध्याय किंवा मेरुमणी मांडला गेलेला आहे तो तुम्ही वाचू शकता किंवा शिवकवच किंवा शिवमहिम्न स्तोत्र जे माझं खूप अत्यंत फेवरेट आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू शकता. ही संपूर्ण वात जळेपर्यंत तुम्हाला महादेवांची कुठलीही सेवा असे ना ती समोर बसून करायची आहे. असं नाही की वाती प्रज्वलित केल्या, घरभर फिरवल्या, त्या ठेवल्या आणि आपापल्या कामाला निघून गेला आणि तिकडं तुम्ही म्हणता स्वयंपाक केला, असं करू नका. समोर बसून या वातींच्या समोर बसून या सगळ्या सेवा करा. आता मी काय करते, जर काही जमलं नाही तर पहिलं शिवमहिम्न स्तोत्र हे मी म्हणते आणि 11वा अध्याय आणि ओम नमः शिवाय 1 माळ असं मी करते. आता बघा, जेव्हा त्या वाती सगळ्या प्रज्वलित होऊन जातात आणि खूप धूर आपल्या घरी झालेला असतो, जसं आपण अग्नी प्रज्वलित करतो तसंच आपल्याला अग्नी शांतसुद्धा करावा लागतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरात दूध असतं, तर दूध तुमच्या उजव्या हातात थोडंसं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला त्या वातींवरती शिंपडायचं आहे आणि तुम्हाला ओम शांती 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 असं म्हणायचं आहे. असं म्हणून ते दूध त्यावर तुम्हाला शिंपडायचं आहे. म्हणजे काय की अग्नी जो आपण प्रज्वलित केलेला होता तो अग्नी आता आपण शांत केलेला आहे. आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे काही त्या दिव्याच्या वातीचं उरलेलं असेल त्या प्लेटमध्ये ते छान काढा आणि तुम्ही ते निर्माल्यात ते म्हणजे टाकून देऊ शकता किंवा निर्माल्यात ते सोडू शकता किंवा घालू शकता किंवा कुठल्याही पाण्यामध्ये ते सोडू शकता. तर अशी एकदम खूप सोपी पण तेवढीच प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे 750 म्हणजे 750 ही शिववात किंवा शिवरात्र वात आज आपल्याला संध्याकाळी प्रदोष समयी ते अगदी रात्री 12च्या प्रहरापर्यंत किंवा निश्चित कालचा जो प्रहर आहे तोपर्यंतसुद्धा लावली तरीसुद्धा चालेल. तर आज या वाती जरी तुम्ही अजून आणलेला नसाल तरी तुम्ही आणा, एक अर्धा तास किंवा तासभर तुपामध्ये भिजवा आणि मग त्या तुम्ही रात्री लावू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आज या वाती लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वर्षातनं एकदाच आपण ह्या वाती लावू शकतो, ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी. तर आज या वाती लावायला विसरू नका आणि सेवा करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या स्वामी सहित सेवा या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव.